नमस्कार मित्रांनो, श्री क्षेत्र आळंदीमधून एक धक्कादायक बातमी। विद्यार्थ्यांना ब्लॅकमेल करून अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या महाराजाला बेड्या। त्यामुळे पुणे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे। पुढे सविस्तर बातमी पाहण्याआधी आपला वनवा प्रोडक्शन चॅनल सबस्क्राइब करून घ्या। श्री क्षेत्र आळंदी येथे दासोपंत उर्फ स्वामी हरिभाऊ उंडाळकर दासोपंत महाराज मृदंग वारकरी नावाची शिक्षण संस्था चालवतात। साधारण 70हून अधिक विद्यार्थी दासोपंत महाराजांकडे मृदंग वाद्याचे धडे घेत आहेत। पण दिवाळीनंतर दासोपंत यांनी एका विद्यार्थ्याला ब्लॅकमेल करून अनैसर्गिक कृत्य केले। याबाबत कोणाला सांगितल्यास तुझे बरे वाईट करील असे त्यांनी विद्यार्थ्यास धमकावले होते। त्यानंतर विद्यार्थ्याला त्रास व्हायला लागल्यानंतर पालकांनी मुलाला व्यवस्थित विचारल्यानंतर मुलाने सर्व काही सांगितले। तेव्हा पालकांनी लगेच पोलीस स्टेशन गाठले आणि महाराजांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला। त्यानंतर पोलिसांनी सूत्र हलवत संबंधित महाराजांचे बिंग फोडले। ही घटना समजल्यानंतर आणखी 2 मुलांचे कुटुंब समोर आले आणि पोलिसांना कळवले। त्यानंतर पोलिसांनी महाराजाच्या मुसक्या आवळल्या आहेत। तीर्थक्षेत्र आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराजांचे समाधीस्थळ आहे। या ठिकाणी राज्यभरातून भाविक दर्शनासाठी येत असतात। मात्र या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी अनेक संस्थांची स्थापना झाल्या असून त्याची कितीची नोंद आहे याबाबत शंका उपस्थित केली जाऊ लागली आहे। मात्र या महाराजाने बलात्कार केलेली मुले ही अल्पवयीन आहेत। याबाबत आळंदी पोलिसांकडून तपास सुरू असून संबंधित महाराजावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे। अधिक तपास आळंदी पोलीस करत आहेत।